श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींचे मानवावरील आणि प्राणी पक्ष्यांवरील तर प्रेम जाणतोच, पण स्वामींचा प्राणी आणि पक्ष्यांशी सुद्धा एक गूढ संवाद होता. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सानिध्यात वाघ असो, कुत्रा असो, कोणताही पक्षी असो, कोणताही प्राणी असो, प्रत्येक जीव आपली हिंस्रता विसरून शांत होत असे. आज आपण स्वामींच्या निसर्ग प्रेमाची काही सत्य उदाहरणं बघणार आहोत. तर सत्य घटना आहे की हिंस्र वाघाला शांत केलं. एकदा स्वामींच्या दर्शनाला एका खेळ करणाऱ्याने एक मोठा वाघ आणला होता आणि लोक घाबरून पळू लागले. स्वामींनी त्या वाघाकडे पाहिले आणि ते अत्यंत प्रेमाने त्याच्याशी संवाद साधला. जो वाघ गर्जना करत होता तो स्वामींच्या समोर एखाद्या लहान मांजरासारखा शांत बसला. स्वामींनी दाखवून दिले की जर तुमच्या मनात प्रेम असेल तर समोरचा हिंस्र जीव सुद्धा आपली शत्रुता विसरतो. दुसरी गोष्ट म्हणजे भुकेलेला कुत्रा आणि स्वामींचं जेवण. स्वामी अनेकदा जेवायला बसल्यावर आपल्या ताटातील पहिला घास तिथे असलेल्या श्वानाला देत असत. एकदा एका सेवकाने श्वानाला हकलले तेव्हा स्वामी रागावले आणि म्हणाले, त्याच्यातही मीच आहे, त्याला का हकलले? जोपर्यंत तो श्वान तृप्त होत नाही किंवा जोपर्यंत तो प्राणी तृप्त होत नाही तोपर्यंत स्वामींनी स्वतः जेवण केलं नाही. आणि ही घटना स्वामींच्या अद्वैत शिकवणुकीचा पाया आहे. सर्व खलविद ब्रह्मा, सर्व काही ब्रह्मच आहे. स्वामी अनेकदा अक्कलकोटमधील वटवृक्षाखाली तासन तास बसून राहत ते झाडांशी वेलींशी संवाद साधत असत. आजही अक्कलकोटचा तो वटवृक्ष साक्ष देतो की स्वामींच्या ऊर्जेमुळे तो वृक्ष आजही तितकाच टवटवीत आणि चैतन्यमय आहे. स्वामी समर्थांनी प्राण्यांवर प्रेम करून आपल्याला एकच धडा दिला की मुख्य प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्यातही तोच ईश्वर वास करतो जो आपल्यातही आहे. निसर्गाचं रक्षण करणं ही पण खरी स्वामी सेवा आहे. तुम्ही कधी एखाद्या मुक्या प्राण्याला अन्न देऊन स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला आहे का? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.